जनावरासारखा जेवत होता त्या दिवशी. हा हे राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे नंतर कर. काय वकील, पोरांना जेलमध्ये काय नॉनव्हेज बिनव्हेजचा डबा जात होता का नाही? रोज प्युअर नॉनव्हेज सुरवेज. अरे काय सांगतो, नॉनव्हेज खाऊन तब्येती झाल्याच पाहिजेत. अरे डेऱ्या घेऊन फिरायला आपण काय पोलीस आहे का काय? हिंदी, मराठी, तेलुगू, भोजपुरी सगळ्या फिल्म इंडस्ट्रीने तुमच्या ढेऱ्यांची चेष्टा केली. मग तुम्ही सुधारणार कधी? डबल शिफ्टमुळे टाइम कुठं मिळतोय सर? मग राजीनामा दे. खूप जणांना व्हायचंय भरती. काय आणि तूच परवा तुझ्या समोरून एक जण मंगळसूत्र हिसकावून गेला ना? हो सर. दुःख मंगळसूत्र गेल्याचं नाहीये. अरे पण नंतर नंतर तो चालत 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 गेला रे तुझ्या समोरून. तू तुझ्या कट्ट्यावर हात ठेवून उभा. अरे प्रवीण विठ्ठल तरडे, मुळशी पॅटर्नचा डायरेक्टर ना तू. तुझा नेटवर्क किती स्ट्रॉंग आहे आम्हाला माहिती आहे. आणि मुळशी पॅटर्न पिक्चर काढल्यानंतर रस्त्यावर कसे भरधाव गुन्हेगार लोक पाठलाग करून खून करतात, मर्डर करतात, तू दाखवलंत ना. पुण्याच्या रस्त्यावर कोयते धावलेत. पण एकच कळत नाही मला की जे चित्रपट तू निर्माण करतोय त्या चित्रपटामध्ये संदेश देण्याचं कमी आणि गुन्हेगारची व्याप्ती म्हणजे गुन्हेगार कसे वाढवायचे याचे धडे तुझ्या जास्त देतो, लक्षात ठेव. आणि विशेषतः तुझ्या पिक्चरमध्ये काय दाखवण्यामध्ये येतो माहिती का प्रवीण तरडे? ऐकून घे. पोलिसांची तुम्ही टर उडवता म्हणजे कायद्याचे रक्षण करते यांना तू दुय्यम स्थान दाखवतो आणि वाढत्या गुन्हेगारीला कसं पाठबळ द्यायचं याचा उदात्तीकरण करणारा हा तुझा मुळशी पॅटर्न हा पिक्चर चित्रपट तू परत प्रदर्शित करत आहे. माझी महाराष्ट्र राज्य सरकारला विनंती आहे, मुळशी पॅटर्न 2 याला कुठेतरी आळा घाला, बंदी घाला, नाहीतर ते नियंत्रणामध्ये आणा. भर रस्त्यावर कोयते, सोऱ्या, चाकू, बंदुका गिरून गुन्हेगारांना मारामारी, काटाकाटी, कापाकापी ते नकोय आपल्याला. शांततामय आपल्याला आपलं महाराष्ट्र बघायचं आहे. हे मुळशी पॅटर्न कुठलं पिक्चर कुठं जातो कारण कसं भरकटतं आणि पोरं कशी वाम मार्गाला लागतात या पिक्चरमध्ये ना हा संदेश प्रवीण तरडे देतोय. याची योग्य ती दखल राज्य सरकारने घ्यावी आणि विशेषतः पोलिसांनी घ्यावी. आपली ठर उडवतोय हा बाबांनो, विचार करा या गोष्टीचा. जय हिंद, जय महाराष्ट्र.